नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होत आहे बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. उद्या बघूया हे मैदान जे आहे ते नक्की आदत आहे का दुसरं आहे हे माहीत नाही आहे, परंतु उद्या मैदान बोरजाईवाडी या ठिकाणी होते. बहुतेक आदतच असेल. आणि या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसतील आपल्याला. काही नंदी पळताना दिसतील, कारण की काही नंदी आरामावरती सुद्धा असतील. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता हिंद केसरीचं मैदान 30 तारखेला येते, त्याच्यामुळे थोडंसं 30 तारखेला हिंद केसरीचं जुना बैलपोळ्याचं मैदान हिंद केसरीचं तसे 25 तारखेला मैदान जे आहे ते एक मैदान विठ्ठल केसरीचं मैदान आहे. त्याच्यामुळे थोडंसं काही बैल जे आहे ते सरावासाठी सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात, म्हणजे एक ट्रायल म्हणून. बघूया 25 तारखेला जे विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये कोण कोणासोबत पळेल याच्या पहिले तर तुम्हाला घेऊन येईनच मी ओरिजिनल. परंतु उद्या बकासूर पळेल का याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. कारण की बोरजाईवाडीचं मैदान जे आहे ते फाटी खूप चांगले आहे. मी त्या फाटीची मुलाखत त्या फाटीची खूप झालेल्या आहेत आपल्या, म्हणजेच बैलगाडा मालकांच्या असो कोण किंवा ड्रायव्हरांच्या असतील की फाटी बैलांना पाळण्यासाठी कशी आहे व्यवस्थित, एकदम काहीच प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. आणि उद्या बकासूर पळतोय का त्या फाटीवरती, कारण की बकासूर अगोदर जो आहे तो पळाला होता त्या ठिकाणी. बकासूर आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला होता दुशामधला, आणि त्याने चांगली कामगिरी केलेली होती. गटाला सुट्टा निकाल जो आहे तो काढलेला होता, परंतु थोडीशी सेमीला घासाघाशीमध्ये थोडंसं निकाल जो आहे तो दुसऱ्या नंदीने घेतलेला होता. आणि परंतु असो, सगळेच नंदी या बैलगाडा शर्यतीमध्ये गुलालासाठी पळत असतात, मालकाच्या नावासाठी पळत असतात. आणि उद्या आपल्याला बकासूर जो आहे तो पळायला म्हणजे पळताना दिसेल का हे समजेल संध्याकाळी. आज रात्री लाईव्ह लॉट जे आहेत ते एखाद्या वेळेस निघतील, नाहीतर बघूया कसं काय होतं आहे. कारण की उद्या बोरजाईवाडीमध्ये बकासूर पळेल का नाही हे सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे कन्फर्म काय म्हणजे बकासूरबद्दल अपडेट जे आहे ती काही सांगू शकत नाही. कारण की उद्या मैदान होते, कारण की बकासूर तुम्हाला माहिती आहे एका दिवसा आड पळतो. कारण की तो घरी बसला की म्हणजे घरी असला की बकासूर काही ना काहीतरी स्वतःलाच उद्योग वाढवून काहीतरी घेतो. त्याच्यामुळे त्याला मैदानामध्ये आणलाला ते पळवला तेच बेटर राहतं, आणि असं मालकांचं म्हणणं आहे. बघूया. आणि उद्या बोरजाईवाडीमध्ये कोण असू शकतो बकासूरचा पहिरा, आता मला असं वाटतं की त्याच भागामध्ये आपल्या कोरेगाव तालुक्यातीलच कुठला ना कुठला तरी नंदी असू शकतो, जर पळाला तर. कन्फर्म नाही मित्रांनो, काही लोक म्हणतील की कन्फर्म आहे का, मी इकडून येणार आहे, मी तिकडून येणार आहे. तुम्हाला संध्याकाळी कन्फर्म समजेल, परंतु एक तुमच्याशी एक अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आहे की उद्या बोरजाईवाडीमध्ये बकासूर पळू शकतो का. आणि बकासूर जर पळाला तर आदतमधलंच एक नंदी असेल. मैदान आदत आहे का दुसरा आहे हे दादून एवढं मला कन्फर्म नाही, जरा कमेंट्समध्ये सांगा. परंतु उद्या मला वाटते, माझं मन म्हणतं आहे की उद्या बकासूर पळेल. आणि तुम्हाला माहितीच आहे मी ज्यावेळेस सांगतो ते खरंच सांगतो, परंतु हे 50% खरं 50% खोटं अशी बातमी आहे. त्याच्यामुळे कन्फर्म असं म्हणू नका की उद्या बकासूर पळेलच नाही. बघूया. आणि उद्या जो काल बकासूरचा जो गट निघाला सीमेला थोडासा पराभव झाला घासाघाशीमध्ये, खेळ आहे, खेळामध्ये शेवटी मित्रांनो चालतं. फक्त बकासूरचा पळ बघा, फक्त बाकी काय करू नका. बकासूरचे असे अनेक गुलाल आहेत, अगणित गुलाल बकासूरच्या नावावरती आहेत. आणि बकासूरने 12 वेळा हिंद केसरीचा बहुमान जो आहे तो पटकवलेला आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. बकासूर हारला जिंकला, कायम त्याच्यासोबत राहा, कायम त्याला सपोर्ट करत राहा. कारण की त्याच्यासोबत खरंच एक त्याच्यासोबत बकासूरसोबत क्षण जे आहेत ते तुमचे अविस्मरणीय क्षण तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही दाखवू शकताय की हा बाबानो असा असा बकासूर होता. भले बकासूर एक 10 वर्षानंतर का होईना, पण बकासूर ज्यावेळेस थांबेल, बकासूर शर्यत पाळायचा थांबेल, परंतु तुम्ही सांगू शकताय तुमच्या नवीन पिढीला बघा हा बकासूर आहे, याने असे असे विक्रम केले होते, माझा त्याच्यासोबत फोटो आहे, त्याने असे विक्रम केले तसे विक्रम केले. एक माहिती कुठलंही मैदान असू दे मित्रांनो, जे बकासूर फॅन्स असतील त्यांनी मैदानामध्ये या, बकासूरसोबत वेळ वाया घालवा. बकासूरसोबत त्या ठिकाणी मयूर शेठ असतील त्यांच्यासोबत वेळ वाया घालवा. आज बकासूर म्हणजे एक बैलगाडा शर्यतीतला देव आहे तो मित्रांनो, त्याला देव म्हटलं जातं. आणि बघूया आता उद्या बोरजाईवाडीच्या मैदानामध्ये बकासूर पळताना दिसेल का नाही याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी अपडेट संध्याकाळी येईल. परंतु वाटतंय असं 50% पळेल, वाटतंय असं की 50% नाही पळेल. मगाशी 2-3 वेळा सांगितलं असं, कारण की त्या बोरजाईवाडीच्या मैदानामध्ये तो पळालेला आहे म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही. बघूया. आणि मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरतीच आपल्याला दिसणार आहे हे मैदान जे आहे ते. आणि बघूया बकासूर उद्या जर पळाला तर गुलाल जो आहे तो मिळवेल का.
पुन्हा एकदा गुलालाची कहाणी बकासूरची चालू झालेली आहे आणि स्वतःला सिद्ध करेल तो उद्या मला वाटते. बघूया जर पळाला तर